शांता म्हणाल्या, अहो, पण आपल्याला खूप कमी वेळ मिळणार आहे तयारी करण्यासाठी. गौरी सोबत आपले 4 दिवसच उरले आहेत. तुकाराम म्हणाले, शांता, गौरी आपल्याच घरी जात आहे, दुसऱ्या घरी नाही. आणि तसेही आपलं मन कधीच भरणार नाही. तिथेच राहावे असे वाटेल आपल्याला. गौरी सगळं काही ऐकत होती. सीमा म्हणाली, गौरी, हे सगळं खूप लवकर होत आहे. 8 दिवसात लग्न. अजून तू त्या मुलाला पाहिलेही नाही. गौरी म्हणाली, सीमा, आपल्याला 15 दिवसात हॉस्पिटलला जॉईन व्हायचं आहे. काय फरक पडतो, लग्न केव्हाही होऊ दे. आणि असेही दादू मला बाहेर राहण्याची परवानगी देणार नाही. वाईट तर मलाही वाटते, आपले घर सोडून जायला. अशा अनोळखी माणसासोबत आयुष्य घालवणे. सदाशिव आजोबांचा स्वभाव तर खूप गोड होता. बाकी सगळ्यांचा स्वभाव कसा आहे माहित नाही. बघूया पुढे काय होत ते. तुकारामने गौरीला आपल्याजवळ बोलावले. गौरी त्यांच्याकडे गेली. त्यांनी तिला आपल्याजवळ बसवले. ते म्हणाले, गौरी, सगळे काही खूप घाईमध्ये होत आहे. बाळा, मला माहित आहे तुझ्या मनामध्ये किती विचार चालू आहेत. सगळे नवीन लोक आहेत. मी त्यांच्यासोबत ऍडजस्ट होऊ शकेल का? असे अनेक विचार तुझ्या मनामध्ये येत असतील. विश्वास ठेव बाळा, सगळे आपल्यासारखेच आहेत. सगळेजण खूप चांगले आहेत. सदाला तर तू ओळखतेस, अगदी तसेच आहेत. घरातले बाकी सगळे. फक्त तू सगळ्यांना आपले म्हणून त्यांची काळजी घे. मला माझ्या गौरीवर पूर्ण विश्वास आहे. आपल्या दादूची मान कधीच खाली घालवणार नाही. आणि हे 4 दिवस आम्हाला तुझ्यासोबत घालवायचे आहे. आम्ही आमच्या गौरीचा खूप लाड करणार आहोत. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. गौरीलाही खूप भरून आलं. तिच्या आई-बाबाच्या मृत्यूनंतर तिला सगळ्यांनी खूप प्रेमाने वाढवले होते. सगळ्यांनी येऊन गौरीला मिठी मारली आणि रडू लागले. हा खूपच भावुक क्षण होता. तुकारामने स्वतःला सावरले. ते गौरीला म्हणाले, म्हणून जसं मी इथे तुझा दादू आहे, तसेच सदाशिव तुझा दादू आहे. ते खूप काळजी घेतील तुझी. आम्ही तुला दिवसातून
2 वेळा फोन करून बोलून नवरीने पुन्हा एकदा तुकारामला मिठी मारली. या 4 दिवसात गौरीला तिच्या घरच्या घरी बसवून दिलं. गौरीला आपलं घर सोडून जाताना पुन्हा पुन्हा म्हणून लागले होते. इकडे मुंबईला या 4 दिवसात लग्नाची सगळी तयारी चालू होती. नवरीचे दागिने, ड्रेस सगळे मुंबईला घेतले होते. लग्नाच्या सगळ्या साड्या होत्या. एंगेजमेंट उद्याच होती. म्हणून सगळा पटवर्धन परिवार तयारी करून कोल्हापूरला रवाना झालो. कोल्हापूरला सकाळपासून तयारी चालू होती. उद्यापासून लग्नाच्या विधी होणार होते आणि पटवर्धन परिवार संध्याकाळपर्यंत येणार होते. त्यांच्या स्वागताची तयारी जोरदार चालू होती. पाटलांचा वाडा खूप मोठा असल्यामुळे सगळ्यांची राहण्याची सोय वाड्यातच करण्यात आली. या सगळ्यांमध्ये 2 अशी माणसे होती जी मनातून खुश नव्हते. एक शिव आणि दुसरी गौरी. गौरीला आपले स्वप्न पूर्ण करायचे होते आणि शिवला लग्न करायचे नव्हते. कारण लग्न नावाची चीड होती त्याला. ती असे म्हणू शकता मुलींचीच चीड होती. समर आणि शिव एका गाडीत होते. शिवच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. पण तो आपल्या आजोबामुळे चूप होता. समर म्हणाला, आपलं मूड ठीक कर. आपण कोल्हापूरमध्ये आलो आहोत. किती दिवस स्वतःला त्रास करून घेणार आहे. सगळ्या मुली सारख्या नसतात. शिवने काहीही उत्तर दिले नाही. म्हणून समर शांत झाला. त्यांच्या 4-5 गाड्या घेऊन पाटीलवाड्यासमोर थांबल्या. पाटील परिवार स्वागतासाठी बाहेर थांबले होते. पहिल्या गाडीतून तात्या, प्रतापराव आणि माधव बाहेर आले. दुसऱ्या गाडीतून अनिता, सुनीता बाहेर आल्या. त्यांच्यासोबत 1-2 नोकरही होते. त्यांनी गाडीतून आपले सामान बाहेर काढले. तिसऱ्या गाडीतून शौर्य आणि नम्रता बाहेर आल्या आणि चौथ्या गाडीतून शिवाला त्याने आपल्या डोळ्यावर कॉलर चढवला होता. ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट मध्ये तो कमालीचा हँडसम दिसत होता. त्याने डोळ्यावरचे
गॉगल काढले आणि समोर तो सगळ्यांच्या जवळ आला. सीमा आणि गौरी त्याला खिडकीतून बघत होत्या. सीमा म्हणाली, गौरी, जुजू तर खूपच हँडसम आहे. गौरी एकटक त्याच्याकडे बघू लागली. तिला शिव खूप आवडला होता. तिची नजरच त्याच्यावरून अडकली होती. शिव तात्याजवळ येऊन उभा टाकला. तात्यांनी सगळे जीवन करून दिली. शेवटी तात्या तुकारामला म्हणाले, तुक्या हा माझा नातू शिव. शिव सगळ्यांना खूप आवडला होता. तो पुढे होऊन तुकारामच्या पायाला स्पर्श केला. नंतर शांता, राम आणि सीता त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला. सगळेजण वाड्यात आले. तुकाराम म्हणाले, सीता बेटा, चहा नाश्त्याची बघा. सीताने लगेच नोकरांच्या मदतीने चहा नाश्ता आणला. सगळेजण बोलत नाश्ता करू लागले. तुकाराम म्हणाले, तुम्ही सगळेजण थोडा आराम करा. प्रवास करून थकले असेल. शांता यांना रूम दाखवा. शांताने लगेच नोकराकडे इशारा केला. प्रत्येकाला वेगवेगळ्या रूम दिल्या होत्या. घरामध्ये पाहुणेही आले होते. सगळ्यांना आपापल्या रूमा दिल्या. वाडा मोठा असल्यामुळे कुणाला राहण्याची समस्या आली नाही. शिव आपल्या रूम मध्ये आला. रूम मोठी व खूप छान होती. समर आणि शिव एकाच रूम मध्ये थांबले होते. शिव बाल्कनी मध्ये येऊन थांबला. शिवच्या बाजूची रूम गौरीची होती. गौरी बाल्कनी मध्ये संध्याकाळच्या थंड हवेचा आनंद घेत होती. सीमाही तिच्या सोबत होती. गौरी आणि सीमा दोघेही बोलू लागल्या. तेवढ्या समर शिवजवळ आला. शिवने हाताच्या मुठी घट्ट बांधल्या. त्याच्या हाताच्या नसा स्पष्ट दिसत होत्या. समर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, शिव, किती दिवस स्वतःला त्रास देणार आहेस? सगळ्या मुली सारख्या नसतात. किती दिवस भूतकाळात जगणार आहेस? तात्यानं जो काही निर्णय घेतला आहे योग्यच घेतला असेल. शिव रागाने समरकडे पाहत म्हणाला, नाही, तात्याला त्या मुलीने आणि तिच्या घरच्याने आपल्या जाळ्यात अडकवले आहे. ती आणि
मी तिची लायकी आहे का माझ्या समोर उभा राहण्याची? मी कुठे अंतिम अडाणी गावंढळ मुलगी, तिच्या तात्यानी असे काय पाहिले जे शहरातल्या मुलीमध्ये नाही दिसले? तिने फक्त पैशासाठी तात्याला आपल्या जाळ्यात अडकवले. गावाकडच्या गावंढळ मुली एवढा पैसा आणि प्रॉपर्टी कधी बघितलीच नसेल. त्यासाठी तर त्यांना गावाकडे बोलून आपल्या जाळ्यात अडकवले. या कथेचा पुढचा भाग खूपच मनोरंजक होणार आहे. शिवचे बोलणे ऐकून गौरी कोणती प्रतिक्रिया देणार आहे? का तिही लग्न मोडणार की लग्नाला होकार देणार? पाहूया पुढच्या भागामध्ये गौरीचे पुढचे पाऊल. हे जाणून घेण्यासाठी पहा पुढचा भाग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशा साधारण स्पर्शी प्रेमकथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.